नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं बजरंग प्रहार न्यूज़ और आज हम आपको दिखाने जा रहे हैं मीरा भाईंदर के राजनीति से जुड़ी एक और ख़ास खबर। आज कई दिनों से हिंदी बनाम मराठी ऐसा विवाद मीरा भाईंदर शहर में चल रहा है। इसी सिलसिले में आज मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और मराठी एकीकरण के लोगों ने एक पत्रकार परिषद रखी थी। उस पत्रकार परिषद में उन्होंने पत्रकारों से बातचीत करते हुए बताया कि कल मोर्चा हम निकालने जा रहे हैं मराठी लोगों का। नयानगर पुलिस स्टेशन ने उन्हें एक नोटिस जारी किया है कि कल वो मोर्चा नहीं निकाले, लेकिन मराठी एकीकरण समिति के लोगों का कहना है कि वो नोटिस दे या लाठीचार्ज करे या कुछ भी करे, कल हमारा मोर्चा निकलेगा। मोर्चा का समय उन्होंने सुबह 10 बजे रखा है। तो इस बारे में मनसे के जिला अध्यक्ष अविनाश जाधव को पुलिस द्वारा एक नोटिस जारी किया गया है और उस नोटिस में ऐसा बताया गया है कि वो मीरा भाईंदर शहर के हद में नहीं आएंगे। लेकिन पत्रकारों से बातचीत करते हुए अविनाश जाधव ने बताया कि नोटिस दें या कुछ भी दें, हम मोर्चे में शामिल जरूर होंगे। तो इस बारे में पत्रकारों से बातचीत करते हुए अविनाश जाधव ने क्या जानकारी दी, आइए हम आपको दिखाते हैं। प्रथम इथे सर्व उपस्थित पत्रकार बंधूंचे मी सायलेंस सब लोग इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे मी मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार देखील मानतो। आजची जी पत्रकार परिषद आहे ही सर्वपक्षीय आणि सर्व संस्था अशा एकत्र येऊन आम्ही ही पत्रकार परिषद घेतोय। गेल्या आठवड्यातली घटना ही तुम्हाला सगळ्यांना सर्वश्रुत आहे आणि तुम्ही सगळेच जणांनी ती कव्हर देखील केलेली आहे। खरं तर मीरा भाईंदरमध्ये असा मराठी माणसासाठी मोर्चा काढावा लागतं ही पहिलीच घटना आहे की सर्व मराठी संस्था, मराठी सगळेच पक्ष असे एकत्र येऊन एखाद्या विषयावर मोर्चा काढणं ही पहिल्यांदाच असं घडते। खरं तर मराठी माणसाच्या विरोधात देखील कोणी मोर्चा काढला नव्हता आणि ती हिंमत त्या लोकांनी दाखवली, त्याच्यामुळे आम्हाला हा मोर्चा काढावा लागतोय। त्याच दिवशी जर हा विषय संपवला गेला असता तर मला वाटतं इथपर्यंत यायची वेळ लागली नसती। परंतु त्यांचं जे काही मोर्चा निघाला त्यातल्या 2-4 घटना जर तुम्ही नीट ऐकल्यात तर एक महिलेचं भाषण त्या लोकांनी व्हायरल केलं आहे आणि त्यात त्या लोकांनी असं म्हटलेलं आहे, ती महिला अशी म्हणते की 4-5 दिन दुकान बंद रखेंगे तो इनका खाने का वांदा होगा। खरं तर त्या दुकानात जे सामान आहे, जे तांदूळ येतं, गहू येतं, ते सगळं इथे आमच्या ग्रामीण भागातला मराठी माणूस पिकवतो आणि ते यांच्याकडे आल्याच्यानंतर हे एजंटचं काम करतात, म्हणजे दलाली घेतात। आमचा शेतकरी जो तिथे मेहनत करून जे काय तांदूळ, गहू सगळं पिकवतो, भाज्या पिकवतो ना, ते हे लोक विकत आणतात आणि त्याच्यावर कमिशन घेऊन आम्हाला देतात। यांनी उपकार नाही करत हे लोक आमच्यावर। खरं तर आम्ही सामान तुम्हाला पोचवायला बंद केलं तर तुम्हाला परत तुमच्या मूळगावी जावी लागेल। त्यामुळे काय भाषण करतो, विषय कुठल्या विषयावर जातो, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी हा आमचा मोर्चा आहे। आणि ज्यांनी कोणी हे सगळं पेरलं सुरुवातीला त्याला उत्तर देखील द्यायचं आहे की मीरा भाईंदरमधला हा मराठीचाच आहे, हां, मतं घेण्यातला नाही आहे। बाहेरनं आलेल्या लोकांच्या जीवावर मतं मिळवायची आणि आम्हाला दात दाखवायचे किंवा आम्हाला डोळे दाखवायचे हे करू नका। तुमच्याकडे असलेला तो मतदार आहे, आमच्याकडे असलेला इथला मूळ माणूस आहे। त्यामुळे मीरा भाईंदरमधला हा मराठीचाच आहे आणि हा कायमस्वरूपी डोक्यात कोरावा। जे काय चालू आहे ना मीरा भाईंदरमध्ये मराठीचा टक्का कमी आहे, तो आम्ही दाखवू। कमी आहोत पण भारी आहोत। कितीही टक्का वाढला तुमचा, कितीही टक्का वाढवण्याचा प्रयत्न केला किंवा आमचा टक्का कितीही असला तरी तो भारी पडणाराच टक्का आहे। सो या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला उद्या मराठी एकीकरण समिती आहे, आमचे सर्व पक्षी आहेत। आम्ही सगळेजण उद्या सकाळी 10 वाजता हा मोर्चा काढतोय। माझी मीरा भाईंदर व आजूबाजूच्या परिसरातल्या सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की उद्याच्या मोर्चाला तुम्ही सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहा, कारण हा मोर्चा मीरा भाईंदरमध्ये तरी अस्तित्वाचा आहे। आज जर एक व्यापारी अशा प्रकारे जर मोर्चा काढायला लागला
तर उद्या सगळे काढतील. आणि या सगळ्यांना उत्तर द्यायचं असेल तर मीरा भाईंदरमधले सगळेच स्वतःला मराठी मांडणारे, मराठीवर प्रेम करणारे, तो वेगळ्या भाषेचा असेल पण तो मराठीवर प्रेम करतो, अशा सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की उद्या तुम्ही सगळे आमच्यासोबत रस्त्यावर उतरा आणि मराठीची ताकद, ज्यांनी कोणी हे सगळं केलं आहे आणि ज्याला असं वाटतं आहे की मीरा भाईंदरमध्ये मराठीची ताकद नाही आहे, त्याला त्याची जागा दाखवायची वेळ आहे. सो आपण आपली ताकद ही उद्या मीरा भाईंदरमध्ये असलेल्या स्वयं घोषित नेत्यांना दाखवली पाहिजे आणि त्यासाठी या सर्वांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी सगळ्यांनी घेतलेल्या पुढाकाराच्या मोर्चाला आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहा, ही नम्र विनंती. मी परवा प्रेस कॉन्फरन्स चालू असताना मला नोटीस दिली, आम्हाला काय फरक पडलं? माझं मत आहे की नोटीस देऊन आम्ही थांबणाऱ्यातले आहोत का? तर नाही आहोत. ज्या वेळेला आमच्या भाषेवर येतं ना, भाषेला आम्ही आई म्हणणारी लोक आहोत, बरोबर. सो आमच्या आईवर आल्याच्या नंतर नोटिसाला घाबरणारे आम्ही माणसं नाही आहोत. म्हटलं ना, सगळं मतांचं राजकारण आहे. ह्या टक्क्यांमध्ये असलेली त्यांची मतांचा पण टक्का आहे, त्याच्यामुळे ते सगळं आहे. पण माझं मत आहे आम्हाला आमचा मुद्दा भरकटवायचाच नाही आहे. आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहोत. आमच्या भाषेचा आदर करा, नाही केलं तर आम्ही अंगावर येऊ. तो देखा आपने किस तरह से जैसे जैसे महानगर पालिका का चुनाव नज़दीक आते जा रहा है, वैसे वैसे राजनेता अपनी भाषावाद का सहारा लेते हुए अपनी रोटी सेकने पर लगे हुए हैं. तो इस मीरा भाईंदर शहर में जो आज तक मीरा भाईंदर शहर शांति का माहौल बना था, वो आज हिंदी और मराठी भाषा का एक वाद और विवाद बनते नज़र आ रहा है. इस बारे में आगे हमें जो भी जानकारी मिलेगी हम आपको समय समय पर बताते रहेंगे. आप बने रहिए हमारे साथ और देखते रहिए बजरंग प्रहार न्यूज़ और हमारे न्यूज़ चैनल को लाइक करना और सब्सक्राइब करना ना भूलें. धन्यवाद.